ठाणे महानगरपालिकेच्या वतीने कोपरी येथील लखीमचंद फतेचंद रुग्णालयातील नवजात बालकांसाठी तयार करण्यात आलेल्या 18 बेड्सच्या अतिदक्षता विभागाचे उद्घाटन खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते व महापौर शर्मिला पिंपळकर यांच्या अध्यक्षतेखाली आज करण्यात आले। यावेळी उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, ज्येष्ठ नगरसेवक राम रेपाळे, स्थानिक नगरसेवक भरत चव्हाण, नगरसेविका मालती पाटील, नम्रता पोमनानी, उपायुक्त मनीष जोशी, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रसाद पाटील, आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे, डॉक्टर धायगुडे, डॉक्टर समिधा गोरे यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। शेठ लखीमचंद फतेचंद प्रसूतीगृह हे अनेक वर्षापासून परिसरातील सर्वसामान्य कामगार व झोपडपट्टी भागातील नागरिकांसाठी महत्त्वाचे प्रसूतीगृह राहिले आहे। स्थानिक लोकप्रतिनिधींनी सातत्याने पाठपुरावा करून या रुग्णालयाच्या विकासासाठी प्रयत्न केले। महिलेची प्रसूती झाल्यानंतर जर बाळाला अतिदक्षता विभागात ठेवायचे झाल्यास छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय किंवा इतरत्र हलवावे लागत होते, पण आता याच ठिकाणी 18 बेड्सचा अतिदक्षता कक्ष तयार करण्यात आल्यामुळे नवजात बालकांना इतरत्र हलवावे लागणार नाही। आजपासून अत्याधुनिक नवजात शिशु अतिदक्षता विभाग नागरिकांच्या सेवेत दाखल झाला असल्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी नमूद केले। कोविड काळात ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य यंत्रणेने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत काम केले। त्या काळात आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रसाद पाटील, डॉक्टर खुशबू टावरी, डॉक्टर समिधा गोरे तसेच अनेक डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता केलेल्या सेवेमुळे ठाणे शहरात कोविड नियंत्रणात ठेवणे शक्य झाल्याचा उल्लेख खासदार नरेश म्हस्के यांनी आवर्जून केला। त्यांच्या कार्याचे विशेष कौतुक करताना भविष्यातही नागरिकांना 24 तास दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचे आवाहन त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना केले। आज अत्याधुनिक 18 खाटांचा अतिदक्षता विभाग सुरू झाल्याने ठाणेकर नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे महानगरपालिका नागरिकांपर्यंत दर्जेदार आरोग्य सेवा पोहोचवण्यास कटिबद्ध असल्याचे महापौर शर्मिला पिंपळकर यांनी नमूद केले। स्थानिक नगरसेविका मालती पाटील, नम्रता पोमनानी, नगरसेवक भरत चव्हाण यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार नरेश म्हस्के यांचे आभार मानले व सुसज्ज अशा अतिदक्षता विभागामुळे कोपरीकरांना दिलासा मिळाला असून या कक्षात 24 तास तज्ञ डॉक्टरांची नेमणूक केल्याबद्दल प्रशासनाला देखील धन्यवाद दिले। 18 बेड्स एसएनसीयू हे युनिट अतिदक्षता कक्ष लहान जन्मलेल्या बच्चूंकरता आज कार्यरत झालेला आहे। एकनाथ शिंदे साहेब यांच्या पाठपुराव्यामुळे आणि त्यांनी दिलेल्या भरभक्कम पाठिंब्यामुळे हे युनिट सुरू झालेलं आहे। खूप चांगली सेवा उपलब्ध करून दिलेली आहे। दिवसाकरता 10,000, 15,000 हजार रुपयाचा दर इतर प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये लागतो आणि गरिबांना ते परवडत नाही। त्यामुळे फार मोठी समस्या दूर होणार आहे आणि चांगली सेवा ठाणे महापालिकेने सुरू केलेली आहे। सार्वजनिक आरोग्य विभागाची 18 बेड्स एसएनसी युनिट हे पहिलं युनिट कोपरीमध्ये या ठिकाणी सुरू झालेलं आहे। या हॉस्पिटलमध्ये 18 एनयूसीचं उद्घाटन आपले माननीय खासदार नरेशजी म्हस्के साहेब यांच्या शुभ हस्ते संपन्न झालेला आहे। अनेक दिवसापासून ज्या समस्या होत्या त्या आज इथे मार्गी लागलेल्या आहेत। स्थानिक नगरसेवक, स्थानिक इकडचे रहिवासी या सर्वांच्या मागणीनुसार आज ही एनआयसी 18 बेडचं संपन्न झालेलं आहे आणि महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी सतत आरोग्य सेवा ही ठाणे शहरातच नाही तर महाराष्ट्रभर त्यांच्या हातून घडत असते आणि आज मी सर्वांचे धन्यवाद मानेन, खास करून आमचे खासदार साहेबांचं, कारण जेव्हा महापौर म्हणून ते कार्यकाळ त्यांचा होता त्यावेळेला त्यांनी हा प्रश्न मार्गी लावला होता आणि आज तो पूर्ण झालेला आहे। धन्यवाद। नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात
अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाण्यातील उपवन रोड परिसरात शुक्रवारी दुपारी गुलमोहराचे झाड कोसळून रस्त्यालगत उभे असलेल्या 3 चारचाकी वाहनांचे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा दुखापत झाली नाही. ठाणे महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दुपारी 12:42 या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तत्काळ पथके घटनास्थळी दाखल झाली. ही घटना दिग्विजय इंडस्ट्रियल इस्टेट उपवन रोड उपवन येथे घडली. घटनास्थळी वृक्ष प्राधिकरण विभाग, आपत्ती व्यवस्थापन कक्ष, अग्निशमन दलाचे जवान, एक पिकअप वाहन, जेसीबी, हायड्रा मशीन, रेस्क्यू वाहन तसेच फायर वाहनाच्या मदतीने झाडं कापून बाजूला करण्याचे काम सुरू करण्यात आले. मारुती सुझुकी वॅगनार मालक प्रणित पाटील, मारुती सुझुकी बलेनो मालक मिल्विन फर्नांडिस, स्कोडा मालक शुभ्रो दत्त या दुर्घटनेत या वाहनांचे नुकसान झाले असून झाडं कोसळल्यामुळे तिन्ही वाहनांचे नुकसान झाले असून पुढील कार्यवाही ठाणे महानगरपालिकेच्या संबंधित विभागाकडून सुरू आहे. देशात 25 जून 1975 रोजी लागू करण्यात आलेल्या आणीबाणीच्या 51व्या वर्षानिमित्त भारतीय जनता पार्टी ठाणे शहराच्या वतीने भाजपा वर्तकनगर विभागीय कार्यालयात विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाशजी यांनी प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करत विरोधकांनी आपली सत्ता टिकवण्यासाठी देशावर अन्याय करत 25 जून 1975 रोजी आणीबाणी लागू केल्याचे सांगितले. त्यांनी आपत्काल दरम्यान घडलेल्या अन्यायकारक घटनांची आठवण करून देत त्या काळातील लोकशाहीवरील आघात आणि संघर्ष यांचा सविस्तर आढावा घेतला. तसेच सध्याच्या काळात संविधान संपुष्टात आणले जात असल्याच्या विरोधकांच्या टीकेला त्यांनी खडे बोल सुनवत ही टीका पूर्णपणे निराधार आणि दिशाभूल करणारी असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी हा काळ भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील काळा अध्याय असल्याचे नमूद करत लोकशाही मूल्यांचे जतन करण्याचे आवाहन केले. तसेच एकमेकांच्या भावना समजून घेत एकत्रितपणे काम केल्यास भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचे स्वप्न साकार होईल असेही त्यांनी नमूद केले. यावेळी भाजपा ठाणे जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट संदीप लेले, उपमहापौर कृष्णा पाटील, सईताई लेले, बाबूराव कानडे, श्री जोशी तसेच नगरसेवक, मंडळ अध्यक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात आणीबाणीतील संघर्षांच्या आठवणींना उजाळा देत लोकशाहीचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. तसेच आणीबाणीच्या काळात योगदान दिलेल्या 26 सत्याग्रहींचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रम में मंच पर उपस्थित हमारे जिला अध्यक्ष और युवा जिला अध्यक्ष संदीप लेले जी, जिनके अनुभव को आपने अभी सुना, बाबूराव कानेड़े, मैं थोड़ा गलत बोल जाऊं तो समझने में जरा कठिन होता है। मंच पर उपस्थित
कई तय ले ले। इस लोकतंत्र सेनानी के सभी ये समन्वय के काम में लगे श्री जोशी जी और हमारे डिप्टी मेयर, सभागार में उपस्थित सभी नागरिक बंधुगण, पत्रकार बंधु, हमारे पार्टी के पदाधिकारीगण और जिनके सम्मान के लिए हम यहाँ पर उपस्थित हुए। आपातकाल के अंदर इमरजेंसी में जिन्होंने जेल के अंदर रहकर उस आपातकाल के अंदर रहते हुए लोकतंत्र की रक्षा के लिए लड़ाई लड़ी, ऐसे सभी लोकतंत्र सेनानी बंधु, एक बार ऐसे सभी लोगों के लिए प्रसिद्ध ताली बजाइए। आज हमने एक पुस्तक, दो पुस्तकें छोटी छोटी और एक फूल की लड़ी, यह फूल का एक क्या कहेंगे, डंडी कहेंगे, वो देकर अपने 20-21 लोगों को सम्मानित करने का काम किया। एक विषय मैं सबके बीच में थोड़ा स्पष्ट करना चाहता हूं। जेल में जाते समय ना तो इनके मन में अपेक्षा थी कि हमारा सम्मान होगा, और न ही तब से आज तक जो सम्मान के कार्यक्रम होते हैं वो उनके व्यक्तिगत सम्मान का विषय नहीं है। देश के लोकतंत्र की रक्षा के लिए जो संकट आया और उन्होंने जो कष्ट को भोगा, मेरा मीडिया के बंधुओं से निवेदन है कि बाद में निकलते समय एक मिनट की उनकी बाइट भी लेंगे तो वो अपने अनुभव को शेयर कर सकते हैं, तो वो विषय समाज के सब लोगों के सामने जाना चाहिए। पर इस सम्मान के कार्यक्रम का उद्देश्य यह है कि भविष्य में भी हमारे देश के ऊपर यदि किसी प्रकार का संकट आता है तो आज की जो पीढ़ी है वो पीढ़ी भी लोकतंत्र की रक्षा के लिए उसी प्रकार से अपना समय, अपना संसाधन लगाने का काम करेगी और सब प्रकार के कष्ट उठाने का काम करेगी। ये सम्मान उस पीढ़ी के लिए प्रेरणा का विषय है, इसको इतना ही मानना चाहिए। ठाणे जिल्ह्यातील वाढती पाणी टंचाई, वेगाने होणारे शहरीकरण आणि भविष्यातील जलसुरक्षेचा गंभीर प्रश्न विधान परिषदेत कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे प्रभावीपणे उपस्थित केला। बारवी धरणावरील वाढता ताण, पाणी पुरवठ्याचे नियोजन, नव्या बांधकामांना दिल्या जाणाऱ्या परवानग्या आणि भविष्यातील पाणी नियोजनाबाबत शासनाने दीर्घकालीन धोरण जाहीर करावे अशी ठोस मागणी त्यांनी सभागृहात केली। सभागृहात बोलताना आमदार डावखरे यांनी सांगितले की बारवी धरण हे ठाणे जिल्ह्यासह कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर आणि परिसरातील लाखो नागरिकांसाठी जीवनवाहिनी आहे। मात्र वाढती लोकसंख्या, वेगाने होणारे शहरीकरण आणि अपुऱ्या पावसामुळे दरवर्षी नागरिकांना पाणी कपातीचा सामना करावा लागत आहे। अनेक भागांमध्ये नियोजित पाणी पुरवठा बंद करण्याची वेळ येत असून या परिस्थितीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली। मुरबाड तालुक्यासह काही औद्योगिक आणि नागरी वसाहतींना बारवी धरणातून पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नसल्याकडे लक्ष वेधत त्यांनी या भागांसाठी शासनाचे स्वतंत्र नियोजन काय आहे असा प्रश्न उपस्थित केला। उपलब्ध पाणी साठ्याचे योग्य फेर नियोजन, औद्योगिक आणि नागरी वापरांमध्ये संतुलन तसेच भविष्यातील गरजा लक्षात घेऊन दीर्घकालीन जलधोरण तयार करण्याची मागणी त्यांनी केली। ठाणे महानगरपालिकेची लोकसंख्या सुमारे 15 लाखांवरून 22 लाखांहून अधिक झाली असून कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूरमध्येही झपाट्याने शहरीकरण होत आहे। मात्र अनेक मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पांना अद्याप अधिकृत पाणी जोडणी उपलब्ध नसून ते केवळ बोअरवेलवर अवलंबून आहेत। अशा परिस्थितीत पाणी पुरवठ्याची प्रत्यक्ष उपलब्धता तपासल्याशिवाय नव्या मोठ्या बांधकामांना परवानग्या देऊ नये, तसेच प्रत्येक प्रकल्पासाठी स्वतंत्र जल उपलब्धता अहवाल
अनिवार्य करण्याचे निर्देश शासनाने सर्व महापालिकांना द्यावेत अशी मागणी त्यांनी केली.